वळूयात लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं होतं। यावरून सुप्रिया सुळे यांना सत्ताधाऱ्यांनी सुनावलेलं आहे। सुळेंकडून बहिणींची थट्टा केली जाते असं म्हणत सत्ताधाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावलंय। लाडकी बहीण या योजनेसंदर्भात विरोधकांकडून आवाज उठवला जातोय आणि या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं होतं। त्यावरून आता सत्ताधाऱ्यांकडून सुप्रिया सुळे यांना सुनावण्यात येते। काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे पाहूया। माझ्या बहिणींना मी विनंती करते की तुम्ही पटकन ते काढून घ्या बँकेतून, कारण का ते भारतीय जनता पक्षाचे 2 लोक म्हणतात ते परत घेतील। त्याच्यामुळे माझी सगळ्या महिला भगिनींना ज्यांच्या अकाउंटला पैसे आहेत त्यांना विनंती आहे की काढून घ्या ते पैसे। काय सांगतात त्या सरकारचं। दादा भुसे आणि धनंजय मुंडे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ऐकूया। मला वाटतं की हा बालिशपणा आहे आणि एक प्रकारे तुम्ही महाराष्ट्राच्या करोडो बहिणींची थट्टा करता आहेत। कदाचित गोरगरिबांच्या आमच्या या बहिणींच्या खात्यावर हा जो सन्मान निधी जाणार आहे याचं काही लोकांना दुःख होत आहे असं एकंदरीत दिसत आहे। की कुणी काय बोलावं मला काही या बाबतीत बोलायचं नाही, पण एखादी योजना ज्यावेळेस सरकारची असते, सरकार आलं गेलं तरी ती योजना मात्र कायम राहते। लाडक्या बहीण योजनेने एवढं का विरोधकांचं पोटसूळ उठावं हे मला काय आणखीन कळालं नाही। खरं तर या लाडक्या बहीण योजनेमध्ये जर 2 कोटी महिलांना 1500 रुपये महिन्याला मिळत असतील तर कितीही मोठा कठोर विरोधक जरी असला तरी त्यांनी येऊन या योजनेचं स्वागत करणं माझ्यासारख्या सकारात्मक राजकारण करणाऱ्याला वाटतं।